रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रोड शो सुद्धा नरेंद्र मोदींनी केला पहिल्यांदाच मुंबई. मला असं वाटतं का इथं 32-34 हजार एकरावर मुंबई आहे. त्यातले 6,000 एकर जमीन फक्त 6 लोकांजवळ आहे. एकट्या गोदरेजजवळ 3,000 एकर जमीन आहे. काय सिलिंग लावत नाही? इथं झोपायला व्यवस्था नाही आहे. पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस. त्याला राहायला घर नाही आहे. 75व्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा. मग निवारा कुठे गेला आहे? कोण छिनला निवारा? 6,000 एकर जमीन 6 लोकांजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना, कामगारांना झोपायला घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे. धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत यानं उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे. मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं, सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल, असं होऊ नये. हे आदिलशाहीच्या काळात होतं आहे. मोगलांचा फरमाना जर पाळला नाही तर सरळ जेलबंद केल्या जात होतं. असं होऊ नये. मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही, एकाच पार्टीतले लोक ईडीमध्ये अंदर का जात नाही, हा साधा प्रश्न आहे. किमान काही गोष्टी आपण पाहतोय का सगळ्यांना समान असल्या पाहिजे. म्हणजे 5 लाख चोरले, पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यानं 5 रुपये चोरले तर त्याला अंदर टाकण्याची व्यवस्था होत असेल तर ही जुलुमशाही आहे. लोकशाही संपलेली असेल आणि मग लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे. ठीक आहे. दोनही पक्ष, काँग्रेस आणि भाजपा, हे दोघे जण धर्माची नाती जुळवतात. पण या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली, बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या. तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोध घेतल्यापेक्षा तो मरतं कोण हा महत्त्वाचा आहे. आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही. एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी दंगलीत मेलं तर त्याचं उहापोह होतं, पण 3.5 लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतंय त्याची साधी न्यूज पण होत नाही, याचं दुःख आहे. भाऊ काय सांगाल नरेंद्र